नमस्कार, आपण पाहत आहात MK न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। उपक्रमाचं आज तुम्ही खरं तर लॉन्चिंग केलंय। महिनाभर हा उपक्रम चालणार आहे। नेमकं काय उपक्रम आहे आणि कशा पद्धतीने ही जनजागृती केली जाणार आहे? आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा देखील सायबर क्राईम हा वाढतो आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत, पैसे जात आहेत, ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत, फिशिंग होत आहे, त्यासोबत सायबर बुलिंग होत आहे, सेक्स्टॉर्शन होत आहे। असे अनेक गुन्हे हे आता घडत आहेत। या गुन्ह्यांना त्या ठिकाणी आळा घालण्याकरता महाराष्ट्राने देशातलं सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे। ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं। कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा, हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे। मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन करून कशा प्रकारे तुम्हाला मूर्ख बनवलं जातं आहे, कशा प्रकारे एक्स्टॉर्शन केलं जातं आहे, कशा प्रकारे तुम्हाला मोठे मोठे आमिष दाखवून तुमच्याकडनं पैसा घेतला जातोय, डिजिटल अरेस्टच्या नावावर कसं मूर्ख बनवलं जातं आहे, असा सगळा अवेअरनेस आम्हाला तयार करायचा। आणि पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे। त्याची आज सुरुवात आम्ही केलेली है। आज महाराष्ट्र में हम लोगों ने साइबर अवेयरनेस मंथ की शुरुआत की है। केंद्र सरकार ने पूरे देश में इसकी शुरुआत की है। हम सब लोग जानते हैं कि आज स्ट्रीट क्राइम से भी ज़्यादा हमारे सामने साइबर क्राइम की चुनौती है। बड़े पैमाने पर फिशिंग हो रहा है, फाइनेंशियल फ्रॉड्स हो रहे हैं, डिजिटल अरेस्ट हो रहा है, सेक्सटॉर्शन हो रहा है, साइबर बुलिंग हो रही है। तो एक समाज के ऊपर एक नया मैं ऐसा मानता हूँ कि नई चुनौती के रूप में इसको देखा जा रहा है। महाराष्ट्र में हमने देश का सबसे अच्छा साइबर सिक्योरिटी सेंटर तैयार करके इसका मुकाबला करने की व्यवस्था तो खड़ी करी है, लेकिन उससे ज़्यादा महत्वपूर्ण है कि ये क्राइम न हो, इसलिए अवेयरनेस तैयार करना, क्योंकि क्राइम होने के बाद हम आरोपी को पकड़ते भी हैं